मराठी सिनेविश्वात काल एक धक्कादायक गोष्ट घडली। अभिनेता पुष्कर जोग याच्या घराला गुरुवारी 25 डिसेंबर रोजी आग लागली होती। या आगीमध्ये त्याचे घर जळून खाक झाले आहे। पुष्कर आणि त्याची मुलगी सध्या सुखरूप असले तरी आगीच्या धुराचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झालाय। ही आग कशी लागली, नेमकं काय घडलं याविषयी राजश्री मराठीने पुष्कर सोबत बातचीत केली। पाहूया पुष्कर नेमकं काय म्हणाला। हाय, हॅलो, नमस्कार. मी आणि माझी मुलगी फलिशा आम्ही सेफ होत, सुखरूप होत. काल माझ्या अंधेरी वेस्टच्या बिल्डिंगमध्ये आग लागली. त्या बिल्डिंगमध्ये माझी 2 घरं आहेत आणि 12व्या मजल्यावर कॉमन एरियामध्ये इलेक्ट्रिक डक्टमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि ते झाल्यामुळे तिथे आग लागली. सो ती आग पसरली आणि माझं 12व्या मजल्यावर माझे जे घर आहे ते बाहेरच्या बाजूने सगळं जळलं आणि माय हाऊस गॉट बर्न्ड. पण ती आग इतकी स्प्रेड झाली की ते 12वा 14वा 15वा 16वा हे सगळे फ्लोअर्स बऱ्यापैकी जळालेत आणि तिथून जो धूर आला तो मी आत्ता ज्या घरी राहतो 19व्या मजल्यावर तिथे तो धूर आला. जोपर्यंत आम्हाला कळलं आम्ही लगेचच प्रॉम्प्टली ते घर सोडण्याचा प्रयत्न केला. पण जसं मी दार उघडलं भयानक धूर तिकडनं आला. म्हणजे असा धूर होता की व्हिजिबिलिटी पण नव्हती आणि श्वासही घेता येईना. सो आम्ही दार बंद केलं, आम्ही घरात बसलो. पण काही वेळानंतर घरात धूर यायला लागला, खिडक्या उघडून सुद्धा. घरात एवढा धूर आला की मला, माझ्या मुलीला, आम्हाला श्वास घेता येईना. सो आम्ही मग स्मार्टली एका वेगळ्या खोलीत गेलो जिथे एक बाथरूमचं डक्ट आहे आणि जिथे खिडकी होती. तिथे आम्ही अर्धा तास, साधारण 40 मिनिटं आम्ही तिथे बसलो जिथे धूर नव्हता आणि त्यामुळे आम्ही वाचलो. पण त्यानंतर ऑन टाइम मुंबई फायर ब्रिगेडचे फायर फायटर्स ते आले आणि आम्हाला रेस्क्यू केलं. मी कायम फायर फायटर्सचा, BMC आणि मुंबई पोलीस या सगळ्यांचा ऋणी राहीन, आभारी राहीन की त्यांनी मला आणि माझ्या मुलीला वाचवलं. आय एम ग्रेटफुल टू देम. आणि मला बरेचसे मेसेज आले, इंडस्ट्रीमधनं मेसेजेस आलेत, फोन आलेत. सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मी सेफ आहे, माझी मुलगी सेफ आहे. थँक्स टू गॉड, थँक्स टू युअर सपोर्ट अँड ब्लेसिंग्स, थँक्स टू मुंबई फायर ब्रिगेड, फायर फायटर्स, BMC आणि मुंबई पोलीस. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. थँक्यू. या घटनेनंतर पुष्करने राजश्री मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली। ही आग लागली तेव्हा पुष्करने बचावासाठी आणि मदतीसाठी सोशल मीडियावर स्टोरी देखील शेअर केली होती। त्यानंतर फायर ऑपरेशन झाल्यावर त्याने घराचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये घराचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसतंय। माझे घर गेले अशा शब्दात त्याने आपलं दुःख व्यक्त केलंय। मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड आणि पालिका प्रशासन यांनी वेळीच घटनास्थळी भेट दिल्याने खूप मोठी हानी टळली। याबद्दल पुष्करने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी।